नमस्कार. आज आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काय माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतरच समजते. असं नाही की तुम्ही डायरेक्ट स्किप करून डायरेक्ट व्हिडिओ बघत असाल किंवा डायरेक्ट तुम्ही क्रॉस करून जर व्हिडिओ बघत असाल तर तो पूर्ण माहिती मिळते मित्रांनो. तर आपल्याला एकीकडनं सर्व व्हिडिओ बघायचं. व्हिडिओ पाहिल्यानंतरच आपल्याला ते सर्व काही माहिती आहे ती माहिती समजत असते. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, RT ओनली यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. या चॅनलवर तुम्हाला अंगणवाडी भरती, गव्हर्नमेंट जॉब अपडेट, GR एक्सप्लेन, मेरिट सिस्टीम, ऑनलाईन फॉर्म गाईडलाईन आणि सर्व नवीन सरकारी अपडेट मराठीमध्ये मिळतील. अंगणवाडी लेटेस्ट अपडेट असेल, गव्हर्नमेंट जॉब, विषय एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज देण्यात येऊ नये असं हा GR करण्यात आला आहे. भारत सरकार महिला व बालविकास विभाग मंत्रालय नवी दिल्ली यांचे अर्ध शासकीय पत्र क्रमांक 11/2/2021 डेट 28 ऑक्टोबर 2025 हा केंद्राचा GR आहे. या ठिकाणी स्पष्ट म्हटलं आहे. तर आपण विषय पाहिल्यानंतरच आपल्याला समजते. योजनेशी संबंधित नसलेले कोणतेही कामकाज देण्यात येऊ नये असं केंद्र शासनाने स्पष्ट या ठिकाणी GR करण्यात आला आहे. उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या अंगणवाडी परिक्षेत्रातील 0 ते 6 वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया, स्तनमाता यांच्या आहार व आरोग्य तसे बालकांच्या पूर्वशालेय शिक्षणाचे कर्तव्य योजनेतील सेवाद्वारे पार पाडतात. तथापि या अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना योजनेशी कोणतेही सहसंबंध नसलेल्या सेवाचे कामकाज म्हणजे उदाहरणार्थ निवडणुकीचे कामकाज, सर्वेक्षण तसेच योजनाबाह्य कामकाज करण्यासाठी आदेशित केले जाते. या योजनेचा बाह्य कामकाजाचा त्यांच्या नियमित कामकाजावर विपरीत परिणाम होतो. तसे अशा योजनाबाह्य कामकाजामुळे सदरचे मानधनी कर्मचाऱ्यांच्यावर अतिरिक्त कामकाजाचा बोजा वाढत आहे. याकरिता येथून पुढे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना एकात्मिक बालविकास सेवा योजनेशी संबंधित नसलेल्या इतर कोणत्याही कामकाजासाठी आदेशित करू नये अशा स्पष्ट सूचना केंद्र शासनाने मान्य सचिव महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन राज्य यांना अर्धशासकीय पत्राद्वारे कळवलेले आहे. सोबत संदर्भ पत्राची प्रत जोडलेली आहेत. तर बघा ताईनो, भरपूर वेळेस ताईंना असं वेगवेगळ्या योजनाबाह्य काम देण्यात येतं. अंगणवाडी रिलेटेड नसतात किंवा मग एकात्मिक बालविकास रिलेटेड नसतात. असे वेगवेगळे काम देत असतात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना. तर आपण जर आपल्याला जर काम देत असेल किंवा आपल्याला एकात्मिक बालविकास विभागाकडून जर ऑर्डर मिळत असेल तर त्या ठिकाणी स्पष्ट नकार द्या. कारण हा GR जो केंद्राचा GR आहे, या GR मध्ये स्पष्ट म्हटलं आहे की योजनाबाह्य कुठलाही काम देण्यात येऊ नये असं या ठिकाणी या GR मध्ये म्हटलं आहे. आता भरपूर ताईंनी विचारत होते की आम्हाला हे देतात, लाडकी बहीणचं काम देतात आम्हाला किंवा इतर कामं आम्हाला योजनाबाह्य काम देतात असं भरपूर म्हणजे कमेंट करून सांगतात. नंतर त्यांना माहीत नसतं हा नियम काय आहेत आणि नियम नसतो म्हणून ते त्या ठिकाणी जे काम दिलं असतं ते त्या ठिकाणी काम सुरुवात करून देतात आणि बाकी ताईंना माहीत असतं, बाकी ताईंना माहीत नसतं. ज्या ताईंना माहीत नसेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही समजेल. आपल्याला जर योजनाबाह्य जर कुठलंही काम दिलं गेलं तर जर आपल्याला बळजबरीने त्या ठिकाणी फोर्स करत असेल तर आपण हा GR त्यांना दाखवा की या GR मध्ये केंद्र सरकारने जो अर्धशासकीय GR आहे, या GR मध्ये स्पष्ट म्हटलं आहे की महिला बालविकास विभागानं स्पष्ट म्हटलं आहे की योजनाबाह्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना कुठलंही काम देऊ नये असं स्पष्ट म्हटलं आहे. तर हा GR तुम्ही त्या ठिकाणी दाखवायचं किंवा एखादं सुपरवायझर किंवा सीडीओ तुम्हाला त्या ठिकाणी प्रेशर देऊन तुम्हाला काम करायला लावत असेल तर हा GR त्यांना दाखवायचं आहे. GR दाखवलं तर त्यांनाही समजेल की GR मध्ये या ठिकाणी स्पष्ट म्हटलं आहे. इथे जर तुमचं काही कोणी ऐकून घेत नसेल आणि तुम्हाला जर काम करायला लावत असेल तर तुम्ही 100% त्यांच्या विरुद्ध तक्रार करू शकता. केंद्र शासनाने वरील संदर्भ पत्र जोडले आहे, त्या पत्रानुसार हा GR करण्यात आला आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या ताईंपर्यंत पाठवा म्हणजे त्यांनाही समजेल आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करून नक्की विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र.